कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या पहिल्या भागामध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. तर सुरुवातीला कावेरीची मस्त अशी धमाकेदार एंट्री दाखवण्यात आली आहे. कावेरी लहान मुलींना लाठीकाठी शिकवते. आई भवानीचं नाव घेत कावेरी ज्या वेळेस मैदानात उतरते त्यावेळेस तिच्यामध्ये उत्साह संचारतो आणि त्यानंतर ती ज्या वेळेस लहान मुलींना लाठीकाठी शिकवत असते त्याच वेळेस मुलींना लढण्यासाठी हिंमत सुद्धा भरते. होत्या मा जिजाऊ म्हणून घडले शिवबा, होत्या सावित्री म्हणून लढले ज्योतिबा. मुलींनो, आपण त्या मातीत जन्माला आलो आहोत जिथे स्त्रियांनी लढा दिला आहे. आपण फक्त चुलीवरचं लाकूडच नाही तर वेळ प्रसंगी लाठीकाठी सुद्धा होता आलं पाहिजे. कावेरी त्या मुलींमध्ये हिंमत भरते आणि त्यानंतर त्या सर्व मुलींना ती लाठीकाठी शिकवते. कावेरी त्यांना लाठीकाठीचा खेळ शिकवत असतानाच नेमकं कावेरीला तिचे बाबा हाका मारत असतात, कारण त्यांनी तिच्यासाठी नाश्ता बनवलेला असतो. परंतु काही केल्या कावेरी आतमध्ये जायलाच तयार नसते. तिच्या हातून लाठीकाठी तर सुटता सुटत नाही. बाबा आतूनच कावेरीला ओरडत असतात की तू जर आता लवकरात लवकर आतमध्ये नाही आली ना तर तुझ्या आईला नाव सांगेन. तेव्हा त्या सर्व मुलींना खूप हसू येतं. बाबा कावेरीला इतके वैतागलेले असतात की त्यांनी तिच्यासाठी दुसऱ्यांदा नाश्ता बनवलेला असतो, तरीसुद्धा कावेरीचे आत जायची काही तयारीच नाही. कावेरीचे बाबा आईच्या फोटोशी संवाद साधत असतात की पाहतेस ना सरू, बघतेस ना तुझा चिडू जाम हट्टी झाला, एवढं MBA झाला आहे परंतु डोक्यात सतत गावच्या भल्याचाच विचार असतो. अगदी तुझ्यावरती गेली आहे. तू जर असतीस ना तर तिला सरळ केलं असतं. आणि कावेरीच्या बाबांना तिच्यासाठी मनोमन तितकंच कौतुकही वाटत असतं. इकडे कावेरी मात्र लाठीकाठीचा दुसरा डाव मुलींना शिकवत असते. कावेरी इतकी हट्टीपणा करत असते, ती ऐकत नाही म्हटल्यानंतर बाबा तिला आठवण करून देतात, ते म्हणजे जत्रेत जाण्याची. तेव्हा कावेरी थांबते आणि तिच्या आत्ता कुठे लक्षात येतं की तिची बहीण देवाच्या दर्शनासाठी यात्रेत येणार आहे आणि डोक्यात प्रकाश पडता क्षणी कावेरी मात्र जत्रेकडे सुसाट धावत सुटते. बाबा आता इतके वैतागतात, कावेरीवरती चिडतात. ती काही घरात येत नाही म्हटल्यानंतर तिच्यासाठी नाश्ता बाहेरच घेऊन येतात. पाहतात तर कावेरीच गायब असते. इकडे यात्रेमध्ये मात्र उदय आणि कावेरीची बहीण चिकूसोबत देवाच्या दर्शनाला जात असतानाच अचानकपणे उदयच्या खिशातून पॉकेट बाहेर पडतं आणि त्या पॉकेटमध्ये त्याच्या आईबाबांचा फोटो असतो. ज्यावेळेस तो फोटो उचलतो त्यावेळी त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवतो आणि आईचे शब्द त्याला आठवतात की उदयने परस्परच कावेरीच्या बहिणीशी लग्न केल्यामुळे ती त्याच्यावरती चिडलेली असते आणि दोघींमध्ये कोणा एकाची निवड करायला सांगितलेली असते. परंतु त्यावेळी उदयने मात्र त्याच्या बायकोची साथ दिली आणि म्हणूनच त्याच्या आईने त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडलेले असतात. तो प्रसंग सरकन त्याच्या नजरेसमोर उभारतो. जेव्हा उदयची पत्नी त्याला विचारते की खूप आठवण येते ना माबाबांची, तेव्हा उदय हसत सांगतो की आठवण त्यांची येते ज्यांना आपण विसरतो. त्यांनी जरी मला स्वतःपासून दूर लोटलं असलं ना तरीसुद्धा या दोघांचं स्थान माझ्या मनात कायम राहील. आणि दोघेही देवाच्या दर्शनाला निघून जातात. इकडे कावेरीने तिच्या बहिणीला प्रॉमिस केलेलं होतं की मंदिरात तोरण बांधण्यासाठी ती तोरण घेऊन जाईल. जात असतानाच कावेरी ज्यावेळेस मंदिराकडे धावत सुटलेली असते मध्येच ती नारळाच्या झाडावर चढून खूप सारे नारळ तोडून काढते आणि त्यानंतर त्या सर्व नारळाचं एकत्रित तोरण बनवते. मंदिरात येता क्षणी उदय ज्यावेळेस कावेरीबद्दल विचारतो तेव्हा कावेरीची बहीण त्याला सांगते की ती नक्की येईल, ती कधीच वेळ नाही चुकवणार, वेळ पडली तर सगळंच सोडून येईल. तेव्हा त्याला खूप हसू येतं. दोघे मंदिरात जाता क्षणी गुरुजी त्यांच्याकडे पटकन धावत येतात आणि पूजेची थाळी घेतात. तेव्हा उदय अगदी मनापासून देवाकडे प्रार्थना करतो की देवा, आजपर्यंत मी फक्त तुला एकच मागणं मागत आलो आहे की मला माझ्या माकडून माफी मिळू देत आणि माझ्या लेकाला त्याच्या कुटुंबाकडून फक्त आणि फक्त प्रेम मिळू देत. इतक्यातच त्याचं उत्तर त्याला मिळतं, कारण मागून कावेरी हाक मारते की मिळणार भाऊजी, तुम्हाला जे हवं ते नक्की मिळणार. आणि दोघांचंही लक्ष कावेरीकडे जातं. कावेरी त्यांच्या जवळ येते आणि सांगते की हे काय, ते सगळं घडावं म्हणूनच तर मी देवाला 11 नारळाचं तोरण वाहते. कावेरी तिथे उदयला सांगते
की माझ्या काऊला तिच्या सासरी तिचं मानाचं स्थान नक्की मिळणार आणि पटकन पुढे जात देवाच्या पायाशी ती तोरण वाहते. तेव्हा गुरुजी कावेरीला सांगतात की आता तर देवाला तुझ्या मनातलं सगळं देऊ लागतं. तेव्हा कावेरीला हसू येतं आणि ती सांगते की नक्की गुरुजी, मला सगळं काही मिळेल. कावेरी चिकू जवळ येते तेव्हा उदय तिला विचारतो की अगं, कंपनीचे सेटअप व्हावं, इथल्या सगळ्या गरजू लोकांना रोजगार मिळावा, बाबांचं स्वप्न पूर्ण व्हावं, हे मागणं तू मागायचं सोडून आमच्यासाठी तू नवस बोलली आहेस. उदयला आश्चर्य वाटत असतं कावेरीबद्दल, परंतु कावेरीला तिच्या बहिणीचं सुख जास्त महत्त्वाचं असतं. तेव्हा उदय मुद्दामच कावेरीला प्रश्न विचारतो की बरा मग तुझं स्वप्न आणि काऊ या दोघींमध्ये एकाचीच निवड करायची वेळ आली तर? तेव्हा कावेरी त्याला सांगून टाकते की मग मी काऊचीच निवड करेन, कारण माझ्यासाठी तिचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे. आणि तिच्या बहिणीला ती घट्ट मिठी मारते. गुरुजी येतात आणि त्या दोघांच्याही हातात प्रसाद टेकतात, आशीर्वादाचं फूल टेकतात. तेव्हा कावेरी त्यांना म्हणते की आणि मला? तेव्हा गुरुजी म्हणतात की अगं, तुला नाही देणार तर कसं होणार? या दोघी बहिणी सावलीसारखे एकत्र असतात. दोघींचे नावं सुद्धा अगदी सारखे आहेत. एकीला हाक मारली की लगेच दुसरी ओ म्हणते. उदयला ते मुद्दामच म्हणतात की मी काय म्हणतो, तुझा एखादा जर सख्खा भाऊ असेल तर बघ हिच्यासाठी, म्हणजे कसं दोघी बहिणी घरात एकत्रच नांदतील. परंतु त्यांना थोडीच ठाऊक आहे की उदय काऊ या दोघांनाही घराच्या बाहेर काढलं आहे. इकडे आपल्या यशची मात्र धमाकेदार एंट्री दाखवली आहे. यश मात्र रियाच्या बड्डेसाठी खूप छान सुंदर असा केक बनवत असतो आणि त्याचा मित्र खूप उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत असतो. तो त्याचं इतकं कौतुक करतो की वा, किती कमी वेळात तू केक आणि मॉकटेल्स दोन्हीही बनवलं. काहीही म्हणा, हे सगळं कमी वेळात एखादा शेफच करू शकतो. ज्यावेळेस यश रेसिपी बनवत असतो त्यावेळेस ती आग पाहता त्याचा मित्र दचकतो आणि तो आश्चर्याने विचारतो की अरे, हे सगळं काय होतं? तेव्हा यश त्याच्याकडे पाहून जोरजोराचा हसायला लागतो. तर त्याचा मित्र त्याला सांगतो की परंतु हे सगळं जे काही होतं ना, खरंच खूप मस्त वाटतंय. आणि तो मुद्दाम त्याला चिडवतो की तुझ्यासोबत लग्न करणारी मुलगी ना खरंच खूप नशीबवान असेल. इकडे कावेरी मात्र गुरुजींना सांगत असते की माझ्यासाठी उत्तम स्थळ तर मिळेलच, परंतु माझ्या लग्नाच्या आधी मला माझ्या बहिणीचा आनंदच जास्त महत्त्वाचा आहे. लग्नाचं बघूयात नंतर. आणि चिकूला घेऊन ती बाहेर जाते. तेव्हा उदय काऊ दोघेही देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असतात की त्यांचं नातं उदयच्या घरच्यांनी स्वीकारावं यासाठी. तर त्याच यात्रेमध्ये आता गावगुंड एका बाईची छेड काढायला लागतात आणि सोबतच तिला धमकावत सुद्धा असतात की तुझ्या नवऱ्याने मुद्दल परत केलेलं नाहीये म्हणून मी तुझ्याकडून व्याज वसूल करतोय. आता तो गावगुंड हे सगळं करत असताना अख्खा गाव आजूबाजूला थांबून हे सगळं पाहत असतात, परंतु कोणाचीही हिंमत होत नाही. तिथेच आपली कावेरी जबरदस्त एंट्री घेते आणि त्या गुंडाला लाठी फेकून मारते. तो अगदी रागात डोळे वटारून कावेरीकडे पाहत असतो आणि अख्ख्या गावासमोर एकटी कावेरी त्याला भिडायला तयार असते. वाघिणीसारखी धमाकेदार एंट्री घेत कावेरी ज्या वेळेस एक एक पाऊल पुढे टाकत असते तेव्हा ती त्या गावगुंडाला म्हणते की काय अप्पानू, आपल्या कोकणाची म्हण विसरलात की काय? खवळलेल्या समुद्रात, उधळलेल्या जनावरात आणि बाईच्या पत्रात हात घालत का नसतो. कावेरी त्याच्यासमोर जाऊन उभी राहता तिच्या डोळ्यातील अंगार पाहता तो सरकन मागे सरकतो. ज्या काकूंना तो गावगुंड धमकवत असतो त्या काकू पटकन धावत जाऊन कावेरीच्या पाठीमागे लपतात. तेव्हा तो गावगुंड आता कावेरीला धमकवायला लागतात की अरे, तुझं काय संबंध, तू कशाला पडतेस मध्ये? तेव्हा कावेरी म्हणते की मला मान्य आहे, हिच्या नवऱ्याने 6 महिन्याच्या वायद्यावरती तुझ्याकडून पैसे घेतले आहेत, परंतु दिलेली मुदत अजूनही संपलेली नाही आहे आणि तरीसुद्धा तू पैसे मागतोयस. आता कावेरीसुद्धा इतकी रागात असते की त्या गुंडालाच धमकी देते की बरं, मागतोयस पैसे तर नीट बाग. कोणत्याही बाईकडे वाईट नजरेने बघण्याचा अधिकार तुला कोणी दिला? गुपचूप हिची माफी माग. त्या काकूना पुढे करत कावेरी बोलते तेव्हा ते गावगुंड तिच्यावरती फिदी हसायला लागतात. तर तो गुंड तिथे कावेरीला चॅलेंज करतो की चल,
नाही मागत माफी, काय करणार आहेस? तेव्हा कावेरीचा राग आणि तिची लाठीकाठी परीला चांगलीच माहिती असते. ती मध्ये पडत त्या गुंडाला आधीच सावध करण्याचा प्रयत्न करते की काका गुपचूप मागा ना कावेरी ताईची माफी. तेव्हा तो गावगुंड डायरेक्ट परीला जोराचा ढकलतोच आणि तिला दुखापत होते. कावेरी तिला सावरते आणि तिच्या बहिणीला ॲम्ब्युलन्स बोलवायला सांगते. तेव्हा ते गावगुंड तिच्यावरती आणखीन जोरजोराचे असतात. अरे एवढंसं तर लागले, त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स? तेव्हा कावेरी म्हणते की ॲम्ब्युलन्स तिच्यासाठी नाही आहे, तुमच्यासाठी आले. कारण 2 पायावरती इथे नाचत आला होतात ना, मग आता झोपून जायचं. त्या गावगुंडाने कावेरीला जरा जास्तच हलक्यात घेतलेलं असतं. कारण कावेरीचा लाठीकाठीचा खेळ अजून त्याने पाहिलेलाच नसतो. कावेरीला तो उलट हे सांगतो की बाईच्या जातीने कायम शांतच राहायचं असतं आणि बाईच्या हातामध्ये फक्त बांगड्याच शोभून दिसतात, असं म्हणत तो त्याच्या गुंडांच्या साथीने तिच्यावरती इतका जोरजोराचा हसत असतो. कावेरीला असं जरा जास्तच हलक्यात घेणं त्या गुंडांना आता परवडणारच नसतं. कारण कावेरीच्या डोक्यात तिडीक केलेली असते, डोळ्यात राग भरलेला असतो आणि ती ज्या वेळेस ओढणी कमरेला खोचत असते त्यावेळेस इतर सर्वच जण घाबरलेले असतात. आणि उदयसुद्धा तिथे कावेरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. तर कावेरीची बहीण उलट उदयलाच गप्प बसवते की तुम्ही गप्प बसा, तुम्ही थांबा. कारण कावेरी आता थांबणाऱ्यातली नाही आहे. कावेरी तिथे सज्ज असते त्या गुंडांना जन्माच्या अद्दल घडवण्यासाठी. कावेरी ज्यावेळेस लाठीकाठी हातात उचलते तेव्हा त्या गुंडांना वाटत असतं की बाई आहे, काय करू शकणार आहे आपल्याला. परंतु जेव्हा कावेरी लाठीकाठी चालवायला सुरुवात करते तेव्हा एका एका गुंडाला चांगला चोप द्यायला चालू करते. तिच्या अवतीभोवती सगळे गुंड असतात आणि उदयला भीती वाटत असते की कावेरी एकटी पडली आहे. परंतु कावेरी खरं तर एकटी पडली आहे, परंतु त्या गुंडांवरती भारी पडली आहे. अख्ख्या यात्रेत कावेरीने वादळ बनून आता त्या गुंडांची धुलाई करत चांगलाच धुमाकूळ घातलेला असतो. ते गुंड उठून परत परत कावेरीला मारण्यासाठी अंगावरती येत असतात, परंतु कावेरी साधं तिच्या जवळही त्यांना पोहोचू देत नाही. असा उठला की लाठीकाठी मारून त्यांना जागीच पाडत असते. कावेरी वाघीण बनून त्या सर्व गुंडांची भिडत असतानाच काही गुंड तर पळपुटेच निघतात. कावेरीशी ते साधा लढाई देत नाहीत. कावेरीने त्यांना इतका चोप दिलेला असतो की ते तेथून पळूनच जातात. परंतु त्यांचा म्होरक्या जो आप्पा असतो ना, तो डायरेक्ट आता कावेरीच्या अंगावरती धावून येतो. कावेरी लाठीकाठीने पूर्ण जोर लावून त्याला जागीच अडवून धरते. परंतु होतं असं की त्याचे दुसरे 2 गुंड सुद्धा तिथे त्याच्या मदतीला धावून आलेले असतात आणि कावेरी एकटी पडलेली असते. आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं की ते नक्की काय होईल, कावेरी हरेल की काय. परंतु कावेरीच्या मदतीला तिच्या सगळ्या मैत्रिणी येतात, ज्यांना कावेरीने स्वतः लाठीकाठी शिकवलेली असते. कावेरी ज्यावेळेस आई भवानीच्या नावाचा जयघोष करते त्यांच्यामध्ये इतकी हिंमत येते की त्या सगळ्याच जणी त्या तिन्ही गुंडांवरती भारी पडतात आणि ते तिन्ही गुंड आता त्यांना घाबरून त्या जत्रेतून पळूनच जातात. तेव्हा सर्वच जण टाळ्या वाजवून कावेरीचं कौतुक करत असतात. तेव्हा कावेरीने ज्या मुलींना लाठीकाठीचा खेळ शिकवलेला असता तर त्या मोठमोठ्याने ओरडतात की एक नारी. तेव्हा कावेरी म्हणते की सप्पे भारी. उदय तर हे सगळं अवाक होऊनच पाहत असतो. सर्वच जण टाळ्यांचा वर्षाव करत कावेरीचा नावाचा उदो उदो करत असतानाच काकू धावत कावेरीजवळ येतात आणि हात जोडून तिचे आभार मानत असतात की वेळप्रसंगी कावेरी त्यांच्या मदतीला धावून आली म्हणून त्यांची जाणारी इज्जत वाचलेली असते. तेव्हा कावेरी त्यांना समजावते की काकू, अहो एक बाईच दुसऱ्या बाईच्या मदतीला येऊ शकते ना. आणि परीला ती सांगते की उद्यापासून लाठीकाठी शिकायला तू सुद्धा ये. त्यानंतर कावेरी तिथे सर्वांच्या समोर खूप मोठी अनाउन्समेंट करते की येत्या 6 महिन्यात आपली कंपनी लवकरच उभी राहणार आहे आणि म्हणून गावातल्या कोणालाही बाहेर कामाला जायची काहीही गरज नाही आहे. कावेरीने त्याच्या सगळ्यांच्या रोजगाराची व्यवस्था जे करायचं ठरवलेलं असतं, जेणेकरून त्यांना वेळच्या वेळी जर त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या तर त्यांना असं कोणासमोर हात पसरायची गरज नाही पडणार. आणि कावेरीचं तेच तर ध्येय असतं.
कावेरीने त्या मोठ्या गोष्टीचे अनाउन्समेंट करता क्षणी सर्वजण परत एकदा कावेरीचं कौतुक करत टाळ्यांचा वर्षाव करत असतात. आता कावेरी एवढं सगळं गावाच्या भल्याचा विचार करते म्हटल्यानंतर तिच्या विरोधात जाणारं कोणीतरी असणारच ना. आणि ज्यावेळेस मेन विलनची तिथे एंट्री होते तेव्हा कावेरीसमोर टाळ्या वाजवत ते येतात आणि कावेरीला मुद्दाम टोमणा मारतात की किशात नाही दमडो आणि मोठ्या मोठ्या बाता मारतलस. तेव्हा कावेरी सुद्धा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देते की काका, मी MBA करून शहरात न जाता गावात परत आले कारण मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते तर मी करणारच. कावेरीचा निर्धार पक्का असतो गावच्या भल्याचा विचार करायचा आणि ते करूनच दाखवायचं. परंतु तिला खचवण्यासाठी मुद्दाम ते काका बोलतात की तुझ्या बापाने आणि तुझ्या भावाने हे स्वप्न आधीसुद्धा पाहिलं होतं की नाही गावच्या भल्याच्या विचाराचं. परंतु काय झालं, शेवटी पाणी फिरलंच ना त्याच्यावरती. कावेरी इतकी अस्वस्थ होते परंतु दुसऱ्या सेकंदाला ती सगळे विचार झटकून टाकते. तेव्हा कावेरी त्यांना सडेतोड उत्तर देते की इथे कंपनी उभी राहणारच, हवा असेल तर बॉन्ड पेपरवर लिहून देऊ का. तेव्हा ते मुद्दाम म्हणतात की बरं ठीक आहे कावेरी, तू फक्त मला उद्याच्या महाआरतीसाठी फक्त 10 लोकांना बोलावून दाखव जे की गाव सोडून बाहेर कामानिमित्त गेले आहेत. मुद्दाम त्यांनी हे अवघड चॅलेंज जे दिलेलं असतं परंतु कावेरी डगमगत नाही, ते चॅलेंज ॲक्सेप्ट करते. कावेरीला मुद्दामच ते डिवचून सोडतात की बघ हा, ते एक काम तुला जमलं तर मानलं तुला. तेव्हा कावेरी त्यांना शब्द देते की ठीक आहे, उद्याच्या देवाच्या महाआरतीसाठी सगळं गाव एकत्र असेल आणि कामानिमित्त बाहेर गेलेली लोकंसुद्धा उद्या इथे आरतीला हजरच होतील. परंतु कावेरी हे सगळं जमवून कसं आणेल, तिच्या बहिणीलाच खूप टेन्शन येतं. एक स्त्री असूनसुद्धा खूप मोठं चॅलेंज ॲक्सेप्ट करून ते पूर्ण करून दाखवायचाच निर्धार कावेरीने पक्का करता क्षणी अख्खा गाव तिचा जयघोष करत असतं, तिच्यावरती टाळ्यांचा वर्षाव करत असतं. तेव्हा त्या काकांना आता तोंड लपवण्याशिवाय काही पर्यायच नसतो. इकडे पुण्यामध्ये सुद्धा यशच्या घरी खूप मोठी पूजा होणार असते आणि काकू तिथे यमुनावरती ओरडत असतात की सेल्फ्या काय काढत बसतेस, जरा कामाचं पूजेच्या तयारीचं बघ ना. तेव्हा यमुना सांगते की यमुना नाही या मी, आणि ही सगळी कामं तू मला कशाला सांगतेस, तू आणि तुझी सून बघून घ्या ना, कारण या घरातली कामं तुम्ही करायची असतात, घरच्या लेकीने नाही. तिने आता उद्धटपणे बोलताच काकूला तिचा वीक पॉईंट चांगलाच माहिती असतो कारण सुलक्षणाच्या विरोधात जाणारं कुणीही नसतं. मुद्दामच काकू तिथे यमुनाला सांगते की तू एक काम कर ना, हे सगळं आईच्या समोर बोलून दाखव बरं. तेव्हा यमुना खूपच घाबरते आणि काकू जेव्हा मुद्दाम म्हणतात की ती बघ वहिनी आली तेव्हा ती इतकी घाबरते, बिथरते. काकू तिच्यावरती आता जोरजोराचे हसायलाच लागते. काकू ज्यावेळेस त्यांच्या सुनेकडे जातात त्यांचा दराराच इतका असतो की त्यांनी येता क्षणी तिच्या हातून आता समईमध्ये तेल ओतत असताना सांडतं आणि त्या तिच्या अख्ख्या खानदानाचाच उद्धार करतात की तुला एक काम धड जमत नाही का गं, सतत आपल्या कामांमध्ये काही आणि गडबडच चालू असते, तुला तुझ्या आईवडिलांनी हेच सगळं शिकवलंय का. आणि तिची करून ते त्यातून निघून जातात. विद्याचा चेहरा पडतो परंतु तेव्हा विद्याचा नवरा आता तिच्या पडलेल्या चेहऱ्यावरती स्माईल आणतो. तो म्हणतो की खूप छान दिसतेस, प्लीज स्माईल. तेव्हा ती हसत असतानाच आणखीन एकदा काकूचा मोठ्याने आवाज येतो की विद्या, अगं पूजेसाठी तुळशीची पानं आणून ठेवलेत की नाहीत, आणि जो कलश पूजेमध्ये मांडायचा आहे त्याच्यावरती स्वस्तिक काढायचं विसरू नकोस. ती आणखीन एकदा धडपडते, तिच्याकडून नुसत्या चुकाच होत असतात. विद्याची दोन्ही मुलं आपापसात बोलत असतात, खरं तर ते दोघेही खेळत असतात. तेव्हा अनुष्का पार्थला सांगत असते की तू घरातली कामं बघ कारण मला मोठं होऊन खूप मोठी लॉयर बनायचं आहे. आणि विद्या ते सगळं पाहत असताना अचानकपणे सुलक्षणाचा म्हणजेच यशच्या आईचा आवाज येतो आणि त्यांचा आवाज येता क्षणी तिथे विद्या इतकी धडपडते की खूप मोठी चूक करून बसते. तिच्या हातून घाबरून कलश खालती पडतो आणि तो गरगळतच सुलक्षणाताईंच्या पायाशी येतो. त्यांच्या डोळ्यांमध्ये आग असते. ज्यावेळेस त्या कलश उचलतात, साडीच्या पदराने तो कलश पुसतात तेव्हा त्या
विद्याकडे पाहत बोलतात की बाईचा पदर झिजला तरी चालेल, परंतु कलश घराचा चमकतच राहायला पाहिजे. त्यांच्या धमाकेदार एंट्रीने सगळं वातावरण कसं शांत झालेलं असतं, कारण त्यांचा दराराच तितका असतो. विद्या धावतच सुलक्षणाजवळ जाता क्षणी ती इतकी घाबरलेली असते की थरथर कापत असते. तेव्हा सुलक्षणा तिचे कान उघडणे करते की सांगितलं होतं ना, या घरची शिस्त म्हणजेच आपल्या घरची पिस्त. ती मोठ्यानी तर जपायचीच आहे, परंतु लहानांना मोडूही द्यायची नाही. कारण अनुष्काचं बोलणं तिच्या कानांवरती पडलेलं असतं आणि विद्या नक्की कुठे चुकते ते तिला दाखवून द्यायचं असतं. परंतु या सगळ्या घरच्या विचारांच्या विरोधात यश असतो. घाबरत थरथरत्या हाताने विद्या सुलक्षणाच्या हातून तो कलश घेते. सुलक्षणाचं कॅरेक्टर खरं तर इथे खूप जुन्या विचारांचं दाखवलं गेलं आहे आणि त्या मुलांकडे जात तिथे पार्थला म्हणतात की पार्थ, अरे तू घरचा मुलगा आहेस ना, मग तू तुझं कर्तव्य पार पाडायला हवं आहे, कारण मुलं ही बाहेर जाऊन पैसे कमवून आणतात. तेव्हा पार्थ विचारतो की मग आजी ही काय करणार. तेव्हा सुलक्षणा त्याला सांगते की ही घरी बसून घर सांभाळणार. कसं आहे ना, मुलांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर मुलांच्या एक पाऊल पाठीमागे शोभून दिसतात. तेव्हा तिथे सर्वांच्या नजरा खालती गेलेले असतात. सुलक्षणाचे विचार तिथे कोणालाही पटत नाहीत, परंतु तिच्या विरोधात जाण्याची हिंमतही कोणात नसते. जर सगळेच जण घरातून बाहेर जाऊन पैसे कमवायला लागले तर मग घर कोण सांभाळणार. मी कशी तुमच्या आजोबांच्या पाठीमागे उभी असते तसंच. आणि सगळ्यांकडे डोळे वाटारून पाहत सुलक्षणा सगळ्यांना फक्त एकच संकेत देत असते की हीच आपल्या घराची परंपरा आहे, जी की खूप चुकीची आहे. सुलक्षणाने तिथे सगळ्यांनाच आता दटावलेलं असतं. त्यानंतर तिचं लक्ष फोटो फ्रेमकडे जातं आणि एक एक पाऊल टाकत ती त्या फ्रेमकडे जाते. बहुतेक आधीपूर्वी काहीतरी अशी विचित्र आणि वाईट घटना घडली आहे की या घरात हे असे नियम बनवले गेले आहेत. खरं तर असं त्यांनी फक्त दाखवलं आहे. ज्यावेळेस ती फ्रेमवरून हात फिरवत असते तेव्हा ती सांगते की घरातली स्त्री बाहेर गेली ना की खूप मोठं वादळ येतं आणि सगळं उद्ध्वस्त होतं. हे सगळं ती मन कठोर करूनच बोलत असते. तिचे डोळे पाणावलेले सुद्धा असतात. हे सगळं मी खूप जवळून पाहिले आहे आणि उद्ध्वस्त सगळं झालेलं सुद्धा बघितलं आहे. दुसऱ्या सेकंदाला सुलक्षणा स्वतःला सावरते आणि ती म्हणते की आजपर्यंत जी गोष्ट मला माझ्या सासूने शिकवली होती तीच गोष्ट मी माझ्या सुनांना शिकवते आणि माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा. आणि अनुष्काला ती म्हणते, अनुष्काच्या खेळण्यातील जे काही छोटीशी भांडी असतात ते उचलून घेऊन येत सुलक्षणा तिथे अनुष्काला सांगते की शिक्षणाने तुम्ही हुशार समृद्ध होता, परंतु शेवटी स्त्रीची जबाबदारी घर सांभाळणंच असतं ना, आणि तेच मी तुला शिकवणार. बिचारा छोट्याशा अनुष्कावरती सुलक्षणा हे सगळे संस्कार देत असताना विद्याचा जीव इतका कळवळत असतो. त्यानंतर सुलक्षणा त्या दोन्ही मुलांना बाहेर खेळायला पाठवते. विद्या तर आता सुलक्षणाच्या पुढे तोंडातून चकार शब्दही काढू शकत नसते, परंतु मनोमन अशी बोलते की बघितलंस का, या बाईचे विचार तरी बघा. लोक तिथे आता बायका चंद्रावरती जायला लागतात आणि या बाईचे विचार इथेच घुटमळतायत. आता मी ठरवणार की माझ्या पोरीने काय करायचं ते. पौर्णिमा विद्याजवळ जाते आणि तिला भानावर आणते. तेव्हा विद्या टचकते, परंतु विद्याला खात्री असते की या घराचे सगळे नियम बदलवायला कोणीतरी नक्की येणार, जी की सुलक्षणाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर घेऊन उभी असेल. आणि ती असते कावेरी. लवकरच कावेरी हे सगळं खोडून काढणार असते. तर भाग इथेच संपतोय. मालिकेचा पहिला भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. पुढील भागात आपण पाहूया कावेरी स्वयंपाक बनवत असतानाच नेमकं तिच्या हाताला लागतं. तेव्हा कावेरीचे बाबा मुद्दाम तिला चेष्टेने विचारतात की बाय, अगं तुला तर जेवण बनवता येत नाही, मग आता तुझ्यासाठी जेवण कोण बनवणार, की नवऱ्याला उपाशीच ठेवणार. तेव्हा कावेरी उत्तर देते की का, तो बनवेल ना माझ्यासाठी जेवण. तर पार्टीमध्ये रिया यशला विचारते की सपोज जर तुला एखादी मुलगी आवडली आणि ती मुलगी जर तुझ्या आईला आवडणारी नसेल तर काय करशील तू.
तेव्हा यश निशब्द होऊन जातो. तर घरचे सगळेच जण एकत्र जमलेले असतात. तेव्हा सुलक्षणा सगळ्यांना पुन्हा एकदा धाक दाखवते की शिस्त म्हणजे या घराची भिस्त ती कोणीच मोडीत